नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर कुमुदताई गोसावी लिखित मीच माझ्याशी हे आत्मकथन. आजचा आपला भाग चालला आहे 3रा आणि आज आपण जालन्यात प्रवेश करणार आहोत. औरंगाबादपासून सुमारे 2 तासाच्या अंतरावर असलेल्या जालना शहरात आल्यावर दोन्हीही शहरांची संस्कृती भिन्न असल्याचं जाणवलं. परंपरा जपणारी, अगत्यशील असूनही आपल्या तंत्राने वागणारी इथली माणसं वेगळीच वाटली. तिथल्या प्रख्यात वकील धोंडोपंतांच्या वाड्यात राहायला जागा आम्हाला देताना त्यांची नियमावली ऐकून तर आम्ही अवाकच झालो. रात्री काही विशेष कारणाने घरी उशिराने परतायचं असेल तर आधीच तसं घरमालकाच्या कानी घालायला हवं. अशा अनेक अटी मान्य केल्याशिवाय अन्य पर्यायही नव्हता. कारण बाकी जागा सोयीची होती, सुरक्षित होती. अखेर बदलत्या वातावरणाशी जुळवून घ्यावंच लागतं ना. जालन्याची सरस्वती भुवन प्रशाला स्थापन करणारे योगदाते आचार्य गोविंदराव गोसावी गुरुजी हे ह्या, तर दिगंबर गोसावी यांचे ते पीठाश्री. परिचित असल्यामुळे एक समर्थ आधारही होता. त्यांनी जालनेकरांची मनं जिंकून मुलामुलींची एकत्र प्रशाला नावारूपाला आणली होती. प्रारंभी अगदी शाळेची स्वच्छता सांभाळताना शेणाने जमीन सारवून घेण्यासारखी कामही आनंदाने केली होती. दररोज शाळेच्या शुभारंभी एक सुरेल प्रार्थना, गीत, श्लोक पठण, सुविचार आणि सुवार्ता कथन विद्यार्थीच करत असत. त्यासाठी आपली निवड नेमलेल्या प्रमुख विद्यार्थी प्रतिनिधीकडून व्हावी यासाठीही विद्यार्थ्यांच्यात चुरस असायची. त्याची नोंदही होत असायची. शिवाय गोसावी गुरुजी सकाळी संध्याकाळी जे भगवद्गीता, संस्कृत भाषा हे सुद्धा वर्ग घेत असत. त्यांचाही लाभ विद्यार्थी विपुल संख्येने घेत असत. सुसंस्काराचं लेणं लिहून आपलं विद्यार्जन करीत असत. संस्थेचे अध्यक्ष जालन्याचे विख्यात विधिज्ञ भाऊसाहेब देशपांडे, सचिव उत्तमराव देशपांडे, बाबूराव जांबातकर आदी मान्यवरांनी तर गोसावी गुरुजींना या उभारणीच्या कार्यात भरभरून सहकार्य, स्नेहपूर्वक सानंदही दिलेला आहे. गुरुजींचे श्रीमद भागवत कथा निरूपण असो किंवा ज्ञानेश्वरीवरील रसाळ प्रवचन असो, त्यांचं अतिशय उत्तम आयोजन करण्यात हे सर्वच मान्यवर स्नेहीच सदैव अग्रेसर असत. या कार्यक्रमांची भव्य सांगता अन्नदानाने, महाभंडाऱ्याने मोठ्या थाटात होत असे. जेवणावळी जालनेकरांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यासाठी त्यांच्यात जणू काही स्पर्धाच असायची. अशा आगळ्या वातावरणात स्वतःला झोकून देणं तसं दिव्यच होतं. परंतु ही शहाळ्यासारखी आतून आत्मीय भावाने आर्द्र असलेली माणसं जवळची वाटावीत अशीच असल्याची पुढे सहवासाने उमगलं होतं. शेजारी अशी काही ओळख न करून देता माझे शेजारी ज्यावेळी ही माझी बहीण असं सांगत ना, त्यावेळी आमच्यातलं एक अनामिक नातं सहजच जुळून जायचं. ज्ञान विज्ञानाचा उगम देहात किंवा मनात होत नाही, तर तो सावध आणि शोधक मेंदूतच होतो. हे जालन्याच्या प्रशालेतील अत्यंत सुसंस्कारित वातावरणातूनच मला कळलं. विद्यार्थ्यांना आपली संस्कृती, संस्काराचं स्वाध्याय गिरवतानाच ज्ञान विज्ञानाची कास कशी धरायची याचे देखील पाठ दिल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्व घडणीत उपयुक्तच ठरलं. अशा अनुकूल वातावरणात माझे अध्यापन कार्य तेही माझ्या आवडीचंच विषय मिळाल्यामुळे अधिकच सुकर झालं. गणितासारख्या विषयातही ज्यावेळी विद्यार्थी रमताना पाहिले त्यावेळी विशेष समाधान लाभलं. नव ऊर्जा देऊन गेलं. हळूहळू विद्यार्थी प्रियता लाभत गेल्यामुळे त्यांच्याशी एक अनामिक भावबंध जडले गेले. एकदा 9वीच्या वर्गात एका मुलाने वर्गातील मुलीची छेड काढल्याचं कळताच त्याला दिलेल्या रुळाच्या फटक्याने त्याचा हात सुजला. तो मुलगा शाळेच्या अध्यक्षांचा नातू असल्याचं कळताच माझे सहाध्यायी सखी मला म्हणायला लागल्या की तुझी नोकरी आता गेलीच. मात्र त्यानंतर असं कळलं की घरी जेवताना आईच्या लक्षात हे येताच खरं कारण त्यांनी जाणून घेतलं आणि नंतर त्यांनी माझी भेट घेऊन माझे आभारच मानले. त्यामुळे सर्वजण अवाकच झाले. आपल्या मुलाने पुन्हा अशी खोड केली तर अधिक कडक शिक्षा करावी असंही त्यांनी मला बजावलं. त्यामुळे खोडकर मुलांना
देखील हा एक वस्तुपाठच मिळाला. 8वीच्या वर्गात खेड्यातून आलेल्या अतिशय बुजऱ्या मुलाला वर्गातील मुलं खूपच सतावत असल्यामुळे त्यांनी शाळा सोडून जाण्याचा निर्णय घेतल्याचं माझ्या कानी आलं. तेव्हा त्याला घरी बोलावून त्याची अशी समजूत काढली की त्यांनी शाळेत रमावं, अभ्यासात तिचं लक्ष लागावं, अशी योजना त्याच्या एका वर्गमैत्रिणीसाठी मी केली. तसं त्यानंही आमच्या घरी रोज अभ्यासासाठी यावं असंही मी त्याला सुचवलं. पण गंमत अशी की पुढे हा विद्यार्थी वर्गात पहिला आला. सर्व प्रियही झालं हो. वास्तविक काळाचा एखादा तुकडा मागे पडतो बघा. नव्या पिढीचं भावविश्व, आशा, आकांक्षा, नवे प्रश्न, नवसमाजाचं वास्तव्य घेऊन नवा काळच उजाडतो. परिस्थिती बदलत गेली ना तरी माणसांमधले नात्याचे रंग एकदम बदलत नाहीत. उलट मैत्रीच्या नात्यामधली वीणही कायमच असते. संवेदनशील मनं आणि त्या मनामध्ये उमटणारे भावतरंगही कालातीतच असतात. हे जालन्याच्या माझ्या विद्यार्थ्यांनी पुढे सातत्याने आपल्या वर्तनातून अधोरेखित केलेले आहे. आपण एकटी नाही तर आपल्यासोबत आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवीचा जिव्हाळा साथीला आहे, ही जाणीवही त्यांनी मला दिली. आयुष्य आनंदी, आल्हाददायी, प्रेरणादायी आणि सुंदर क्षणांनी परिपूर्ण असावं असं खरं तर प्रत्येकाला वाटतच असतं. दुःख ही एक साधना आहे. त्याच्या वणव्यात सारं हिणकस जळून जातं आणि सुवर्णकण अधिक तेजस्वी होतात. दुःखावर विजय मिळवण्याची शक्ती मला दे असं आजवर अनेक वार भगवंताकडे प्रार्थनापूर्वक मागणंही मागितलं. त्यांनी दरवेळी अधिक कसून कटसोटी घेतली आणि त्यातून पार होण्याचं बळही दिलं. तेही विविध रूपाने शक्ती देताना त्यात निर्णयशक्ती, आत्मविश्वास वाढवण्याची, परिस्थितीला धैर्याने तोंड देण्याची, प्रत्येक परिस्थितीत संतुष्ट राहून पुढे प्रयत्न करायची, परिस्थिती निर्माण झालेल्या दुःखाला पकडून न ठेवता त्याला विसरत जाण्याची, सहयोग करण्याची, आलेल्या परिस्थितीला प्रथम विरोध न करता शांत मनाने स्वीकारण्याची, परिस्थितीमध्ये निरपेक्ष भाव जपण्याची, प्रत्येक परिस्थितीप्रमाणे सहिष्णुता बाळगण्याची शक्ती, अशी नवविधा शक्ती वेळोवेळी लाभत गेली हे तर खरंच महत्भाग्यच आहे. त्यामुळेच तर विद्यार्थ्यांचं, जालनेकरांचे अत्यंत निरलस नितळ प्रेम हाच माझा आधार ठरला. एकदा एका वर्गातून बाहेर पडताच भेटलेल्या सखीने माझ्या काहीशा धास्तावलेल्या मनाचं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटल्याचं पाहून त्याचं कारण मैत्रीची शपथ घालून जेव्हा काढून घेतलं, जाणून घेतलं, तेव्हा वर्गातील एकाने तो पाणी पिण्यासाठी जात असताना ऐकलं हे मला ज्यावेळी कळलं त्यावेळी मी शाळेतून घरी परत असताना 4 बलदंड विद्यार्थीसोबत अगदी देहरक्षकासारखी घरापर्यंत चालत आली. आम्ही रोजच असे येणार भाक्षीबाई, रागावू नका. कोण आपल्या केसाला धक्का लावतो ते बघतोच आता आम्ही. त्यांच्या या अवचित आविष्काराने माझी तर बोलतीच बंद झाली. अगदी भरल्या डोळ्यांनी त्यांना निरोप दिला. घरी अक्का दाराशीच उभी होती. मला पाहताच तिने हात देवाला जोडले. आपल्या जवळच्या माणसाने केवळ आपल्या इच्छापूर्तीसाठी वेगळा पवित्रा घेऊन चक्क धमकी द्यावी याचं तिला अतीव दुःख झाल्यामुळे तिने देवाला साकड घातलं. कडकडीत उपासही केला आणि तिच्या शिवलीलामृत ग्रंथाचं दिवसभर पारायणही तिने केलं. कदाचित तिच्या आराध्याने म्हणजे शिवशंकरानेच बहुधा माझ्या विद्यार्थ्यांना प्रेरित केलं असावं. समर्पणाची भूमिका आणि कृती यांचा समन्वय म्हणजेच त्याग. अक्का अशी अंतर्बाह्य त्यागमूर्तीच होती. असे प्रसंग आजवर अनेक वार येऊन गेले. प्रत्येक प्रसंगी अक्काची सर्व प्रकारची लाभलेली समर्थ साथच माझ्या कामी आली होती. सुखद हळवे भावतरंग भावी जीवनाच्या रंगछटांना पुलकित कसे करतात, मनातल्या विभ्रमांना दूर सारत आत्मबळ कसं देतात हे तर खरं मला अक्काने शिकवलं. अक्काने दिलेले हे पाथेय घेऊनच मी जालन्याच्या भिन्न प्रकृतीच्या शहरात रमत राहू शकले. प्रत्येक व्यक्ती ही प्रचंड क्षमतेचं एक ऊर्जा केंद्रच असतं, पण त्याला आळस चिकटल्यास या ऊर्जेचं काय होणार? प्रतिकूलतेचं आव्हान ऊर्जेविना कसं स्वीकारणार? इवलीशी मुंगी तिचे इवले इवले पाय,
चालत राहते कोसो अंतर जाय. शिकत असताना माझ्या आवडत्या ताराबाई परांजपे यांनी मला दिलेला हा मंत्र मला आठवायचा. पावलं पुढत पुढती पडत जायची. गुरुजनांची अमृत शिदोरी अशी कसोटी क्षणी कामी यायची. त्यामुळे अत्यंत प्रतिकूलतेतही जालन्यातील शाळा, शिकवणी, घर सारं सांभाळू शकायची. वर्गात शिकवताना मात्र विद्यार्थ्यांचे निरागस चेहरे, जिज्ञासू डोळे पाहून त्यातही रमायची. तासिका संपल्याची घंटा होताच अध्ययन रंगलेल्या मैफलीतून बाहेर यायची. अशीच मैफल चालू असताना एक दिवस शिक्षणाधिकारी अचानक हळूच येऊन केव्हा सामील झाले ते कळलंच नाही. नंतर त्यांनी मला मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बोलावून विचारलं, आपण ट्रेनिंगला गेलात तर अधिक उत्तम होईल. आपल्या अडचणी समजल्या तेव्हा जर या शाळेतच राहून ते पूर्ण कसं करता येईल ते संमती असेल तर तशी विशेष अनुमती घेऊन पुढल्या सर्व योजना आमचे सहकारी समजावून सांगतील. होकारसह मी कामाला लागले. अभ्यासक्रम समजावून घेतला. पाठांची नीट आखणी गेली. पाहता फायनल पाठासाठी मी सज्जही झाले. शासनाच्या वतीने शिक्षणाशी संबंधित श्री बोंबले सर परीक्षक म्हणून आल्याचं कळताच मी बोंबलला पाठ असं हलक्या आवाजात म्हणताच ते कसं काय त्यांच्या कानी गेलं काही कळलंच नाही. पण त्यावर ते हसत म्हणाले, काळजी करू नका पाठाची, सोबत कल्याणकरही आहेत. त्यांच्या या बोलांनी क्षमेसाठी हात जरी जोडले गेले तरी एक आगळं धैर्य आलं. पाठ उत्तम झाला असल्याचं आलेल्या दोनही परीक्षकांच्या मुद्रेवरील भाव मला सांगून गेले. अंतिम परीक्षेत विशेष प्रावीण्य प्राप्त झालं म्हणून औरंगाबादला जेव्हा भिलांडे साहेबांच्या घरी पेढे घेऊन गेले तेव्हा त्यांच्या सौभाग्यवतीने दार उघडताच मला पाहून नाराजी दाखवत, साहेब यावेळी कोणाला भेटत नाहीत. बदलीसाठी येणाऱ्या अशा लोकांनी कार्यालयातच भेटायचं सोडून घरी येऊन का त्रास द्यावा हे समजायला हवं. अहो बाईसाहेब, मी माझ्या बदलीच्या कामासाठी नाही आलेली, तर साहेबांनी मला जे ट्रेनिंगसाठी अनुमती आशिष दिले आहेत त्यामुळे मला परीक्षेत विशेष प्रावीण्य लाभलं. त्यासाठी त्यांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार करायला मी जालन्याहून इथे आलेली आहे. नेमकं साहेबांच्या कानी माझं अर्जव पोचल्याने साहेब दाराशी येऊन या आत असं म्हणतात. याचाच बाईसाहेबांना राग आला. मी मात्र कृतार्थ होऊनच परतले. विद्या विश्वाचं कोडं सोडवते तर कला विश्वाचं कोडं घडवते. शरीर, मन, बुद्धी, आत्मा ही संस्कृतीची अंग आहेत. यांचा संतुलित आविष्कार म्हणजेच संस्कार. जे घडवणारी शाळा ही एक संस्था असते याचा प्रत्यय मला आला. बरं शिकवूनही गेला. शब्दांच्या लावणीपणत्या उजळतो अंतःकरणे, शारदेची या करुणेचे प्रेमाने धरुनी बोट. अशी अनुभूती आल्यामुळे शिक्षण वाटबदलाची खोलवर वाटणारी खंत शमत गेली. खरं तर माझं मेडिकलला जाण्याचं स्वप्न साकार करण्याची संधी एकवार दार ठोठावून गेली. ज्यांनी मला जीवनसाथी म्हणून मनोमन निवडलं होतं त्यानं व्यक्त होताना माझ्या मेडिकलचं संपूर्ण शिक्षणच नाही तर प्रत्येक इच्छापूर्ती करणार असल्याचं आश्वासनही दिलं. मात्र तत्पूर्वीच वचनबद्ध झालेली असल्यामुळे मला पुढील संघर्षाला त्याच्यासह अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. अगदी आमचं जगणं असह्य होईल असे प्रसंग वारंवार घडत गेले. आई, आप्पा आणि अक्का सोडून अवघा परिवार त्यांच्या बाजूनी असल्यामुळे माझ्यावरील दबाव नित्य नवीन संघर्ष घेऊन वाढत राहायचा. जवळच्या नात्याचा गैरफायदा घेतला जायचा. एके दिवशी गोसावी गुरुजी म्हणजे बापूंनी मला बोलावून घेतलं आणि निर्वाणीचं विचारलं. माझ्या दिगंबराशी, एकुलत्या एका आई उण्या मुलाशी, ज्याला मी आईहून 8व्या वर्षापासून जपलेला आहे, वाढवलेला आहे, त्याला मुलात ठेवला आहे. त्याच्याशी विवाह नक्की करणार आहेस का? नसता तो अन्य कोणाशीही लग्न तर करणार नाहीच, परंतु जीवाचं मात्र बरं वाईट करून घेईल. ह्या चिंतेने झोप उडाली आहे माझी. अति भावनाशील आहे तो. परवा प्रथमच माझ्या विशेष आग्रहामुळे भीतभीत का होईना पण त्यांनी मन मोकळं केलं. अर्थातच मला तशी चाहूल लागली होती. परवा माझे एक स्नेही औरंगाबादहून खास भेटायला आले आणि म्हणाले,
मला कळलं आहे की तुझा मुलगा एका गुजराती मुलीशी लग्न करणार आहे. म्हटलं, मग तुझ्या रोजच्या सोहळ्यातल्या जेवणाचं काय रे होणार, की आजन्म स्वयंपाकच करणार? मुलाला विचारून कळवतो, असं म्हणत सुटका तर करून घेतली, पण अखेर मला मुलाकडून सत्य वदवून घ्यावंच लागलं. ती गुजराती मुलगी तू आहेस हे कळताच तुझ्याशी बोलायचं ठरवलं. तुला तुझ्या नात्यातील एका श्रीमंत मुलाने लग्नाची गळ घातली असल्याचं, त्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याचं धमकावल्याचंही त्यांनी सांगितलं. तेव्हा तू कोणाची निवड करणार आहेस ते विनासंकोच जर सांगशील तर मला नक्कीच आनंद होईल, पण तू सांगशील याचा मला विश्वासही वाटतोय. निर्धारपूर्वक त्यांनी दिलेला होकार आणि नमस्कार यातून लवकरच माझा साखरपुडाही ठरला. इथेच आपण आजचा भाग संपवूयात. उद्याच्या भागात आपण साखरपुडा आणि लग्न ऐकणार आहोत.